खरोखर आपलं सर्वांचं भाग्य आपण साक्षीदार होणार आहात राम मंदिराच्या सर्वजण. ही पिढी आता 2023 मध्ये असलेल्या आपण सर्वजण कोरोनामध्ये आपण जिवंत राहिलो तो हाच इतिहास पाहण्यासाठी हो देवाने आपल्याला सर्वांना जिवंत ठेवलेलं आहे. ज्याला छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा. जय श्री पुन्हा एकदा मैदानाकडे जातो. राऊंड नंबर 1 वर शेवटचा आणि फायनल कॉल. गावदेवी रोड बुद्रुक विरुद्ध बापदेव वणी. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना गावदेवी खंडाणी विरुद्ध काल भैरव बोरघर. शब्बीर बापू वाटवला हो. प्रयत्न छान केला होता मात्र नवतरुण सोनार सिद्ध तुम्हाला आठवावं लागेल तुमचा इतिहास. सोनार तो जुना संघ मित्रांनो तुम्हाला मेहनत करावी लागेल. एका चढाईत 9 गुण सुद्धा मिळतात हे विसरू नका. त्याच्यानंतर अश्विन पाटील आज आपल्या तो निघून गेला असला तरी त्याची आठवण महेश लांगे असेल विकी ठाकूर असेल यांनी इतिहास रचलेले आहेत मित्र. एका चढाईत 7+2 9 गुण. काही होऊ शकतं मैदानात. रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेला असा हा चढाईपटू अर्थातच संदेश पाटील. संदेशकडे पण चांगला वेग आहे परंतु वेग जरा कमी होताना दिसत आहे मला तर. TBM कारवीसाठी ऑफर आलेली आहे. ग्राउंड नंबर 1 वर शेवटचा आणि फायनल पुकार. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना शेवटची 30 मिनिटं असतील. गावदेवी रोड बुद्रुक बापदेवणी. सूचना आधीच केलेल्या आहे. टाइम तुम्हाला सांगितलेला आहे. 7-5-7 चे सामने होतील दुसऱ्या फेरीनंतर सुरू. आता जी काही रणनीती आखायची असेल संघ प्रशिक्षक आपण आखू शकताय. कारण स्पर्धेला भरपूर विलंब झाला. आतापर्यंत दुसरी फेरी संपायला पाहिजे होती. आपली पहिली फेरी संपली. TBM कारावी संघाचा प्रोजेक्ट त्यांनी एका चढाईत जर 3 गुण प्राप्त केले. तन्मेश सुटे यांच्याकडून 500 रुपयाचा परंतु सामना चला. ग्राउंड नंबर 1 वर गावदेवी रोड बुद्रुक बापदेव वणी. शेवटची 15 सेकंद आपल्यासाठी राहिलेली. जो सामना झाला काल भैरव उडदावणे विरुद्ध मानगाव. यामध्ये काल भैरव उडदावणे संघ 19 गुणांनी विजय झाले. दुसऱ्या फेरी खेळण्यासाठी पात्र ठरले. सामनाधिकारी ग्राउंड नंबर 1 वरच थांबा. ताबडतोब संघ येतील. सामन्याला सुरुवात होणार आहे. दुसऱ्या फेरीला एकच लक्षात घ्या मित्रांनो. कातड्याचा रंग कोणताही असला तरी चालेल परंतु आतड्याचा रंग हा माणुसकीचा आहे. आज सर्वांनी माणुसकी जपायला आहे. एक सफरचंद काय पडला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. माणूस रोज पडतो परंतु माणुसकीचा शोध लागला. परंतु आपण रायगडवासी आहोत. प्रत्येकाच्या हृदयात माणुसकी भरली. खरोखर संघाचं अभिनंदन. आपण वेळेत उपस्थित राहिलात. गावदेवी रोड बुद्रुक बापदेव वणी. चला दोन्ही संघ वेळेला महत्व द्या. वेळ तुम्हाला महत्व द्या. दोन्ही संघांना शुभेच्छा असणार.
पांडुरंग माली उडदवणे आपले सहकारी ते कधीपासून वाट पाहतायत येऊन त्यांना भेटायचं आहे. स्टेज जवळ आतुरतेने वाट पाहतायत लवकर या. एवढं तर चालतं पक्षी सुद्धा पावसाची वाट पाहत महाभयंकर वेग धारण करावा. मैदानात चालू आहे सामना ग्राउंड नंबर 2 वर टीबीएम कारावी पेन तालुक्यातील बलाढ्य संघ झुंज देतोय. नवतरुण सोनार सिद्ध धाटा कल्पेश शेळके आपल्याला काहीतरी करावं लागेल आपल्या संघासाठी. तारणहार ठरायचा असेल तर रक्ताचं पाणी तुला करावं लागेल. मैदानात संदेश पाटील चढाई करतोय. डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यामध्ये सरसवते जबरदस्त बदल आलित्य. रोखलं जाईल का हे वादळ. बापदेव वणी संघ तुम्ही असं करताय मित्रांनो त्यामुळे आपला वेळ कमी होतोय. ही स्पर्धा तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही वेळेमध्ये आलात तर असा टाइम कमी करता येणार नाही मित्रांनो. याची शिक्षा तुम्हाला नक्कीच मिळाली मी असं म्हणेन कारण संघ भरपूर लेट येत असतात. बापदेव वणी पण खरोखर आम्हाला सुद्धा खंत वाटते. जिल्ह्याच्या ज्या स्पर्धा होतात त्यातील अंतिम सामना सकाळी 7 आणि 8 वाजता होतो मित्रांनो. रसिक वर्ग मोजून 10 ते 15 जण असतात फायनल पाहायला. परंतु आमचा रसिक वर्ग बघा बापदेव वणी संघ प्रशिक्षक आपल्यापर्यंत आवाज येत असेल. दुसऱ्या फेरीला सुरुवात होत आहे. आपण का विलंब करत आहात उशीर करत आहात. विभागीय संघ ताबडतोब हजर होत आहे. तुम्ही पाहुणे आहात अतिथी देवो भव. रोड बुद्रुक संघ उपस्थित होऊन 5 मिनिटं झालेली आहेत. आपण सुद्धा झाला बापदेव वणी. अरे रसिक वर्ग जर सामना पाहायला राहिला नाही तर मजा येईल का खेळायला. सन्माननीय आदरणीय अमितजी घात यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा खरोखर ही औचित्य साधून ही साकारलेली ही स्पर्धा तुमच्यासाठी आहे. हल्ली प्रत्येक जण पाहिला तर आपला वाढदिवस आपल्या मित्रांसोबत साजरा करत असतो. परंतु हे असे व्यक्तिमत्व आहे तरुणांचे स्फूर्तीस्थान आहे. शेवटचा 1 मिनिट जर एका मिनिटात हजर राहिलात नाही बापदेव वणी संघ आपल्याला या स्पर्धेतून बाद केलं जाईल. तटस्थ भूमिका जवळजवळ आपल्याला वारंवार पुकारा होतात मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्ही पंचांकडून कोणती चुकी झाली की नंतर पंचांना बोलले येतं की लक्ष नाही. अहो रात्रभर 12 तास 13 तास स्पर्धा चालली तर कॉन्सन्ट्रेट कसं करायचं सामनाधिकारी हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. तुम्ही रक्ताचं पाणी करता आम्हाला सुद्धा ज्ञात आहे. परंतु तुम्हाला वारंवार आम्हाला बोलावं लागतं. आम्ही तुमचं कौतुक करतोय. विना विलंब या मित्रांनो 10-12 पुकार द्यावे लागत आहेत. कारण मी म्हटलं की आम्ही जी घाक साहेबांनी वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा तुमच्यासाठी ठेवलेली आहे. प्रत्येक जण आज जर पाहिलं तर स्वतःचा वाढदिवस आपल्या मित्रांसोबत साजरा करतोय. परंतु या साहेबांनी तरुणांचे स्फूर्तीस्थान मी नक्कीच म्हणेन आज वाढदिवसानिमित्त तुम्हाला हा प्लॅटफॉर्म दिलेला आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय की आता तिसऱ्या पुकाराला जो संघ हजर राहिला नाही फक्त 1 मिनिट तुमची वाट पाहिली जाईल. कारण मी तुम्हाला जवळ सामना चालू होण्या अगोदर पहिला पुकार देतो. ग्राउंड नंबर 1 वर पहिला पुकार. दुसऱ्या फेरीचा तिसरा सामना गावदेवी तलागर विरुद्ध चिंच माता बोरली पंचदन. आपल्याला ग्राउंड नंबर 1 वर पहिला पुकार आपण जय तयारीत राहायचा आहे. जय तयारीत राहायचं आहे. काल भैरव बोरगर गावदेवी मंडळी आपण स्वागत उशीर आला तरी चालेल. अजून वेळ बाकी आहे. अजून खेळ बाकी आहे.
6-11 क्षेत्ररक्षण झालं तर हा सामना पुन्हा एकदा जीव होईल, खरोखर आत्मा येईल त्याच्यामध्ये. सामना चुरशी धवला आणि झालं 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 काही क्षेत्र. आता मात्र एकी जबल पाहायला मिळालं. तरुण सोडा पॉवरफुल सक्सेसफुल. आता मात्र वेग घेणार मथुर सारखा वेग आता पायामध्ये निर्माण करावा लागेल तर पेशंट खेळ आपल्या संघाच्या विजयासाठी. किनास एक असलेला बोनस पॉईंट पूर्ण वापस ना. राऊंड नंबर 1 वर अथर्व रायगड जिल्ह्याचं कुमार गटाचं प्रत्युत्तर देणार बापदेव वणी. नागोटना असोसिएशन मध्ये धुमाकूल घातलेला असा हा संघ आता मात्र जिल्हास्तरीय स्पर्धेत आपली खरोखर एक चुणूक दाखवतोय. काय घडेल काय बिघडेल. सन्माननीय बांधकाम मंत्री कोकणचे नेते सन्माननीय आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, तसेच सन्माननीय आमदार रविशेठ पाटील साहेब, सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, तसेच सन्माननीय माजी आमदार धैर्यशील पाटील साहेब, या सर्व जबरदस्त आणि दिग्गज व्यक्तिमत्वांनी सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि सन्माननीय अमितजी घाग साहेब एक जबरदस्त व्यक्तिमत्व, खरोखर ज्यांच्या डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर. एखाद्याच्या सानिध्यात गेलं की त्याचं आयुष्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही असे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही साकारलेली कबड्डी स्पर्धा. करतोय नव तरुण सुनार सिद्ध नाटाव. एक लोन पडला तर इतिहास घडेल मैदानावर. पाठीराख्यांची चांगली साथ या स्पर्धेला आहे. काय घडेल का इतिहास की संरक्षण होतं. नाद केला पण वाया नाही गेला. चला चला उतू नका वाचू नका घेतला बसा. राऊंड नंबर 1 आणि 2 वर त्या संघाला पुकार दिली तरी जयच येत राहायचं आहे. गावदेवी मंडळाने आपण स्वागत कसं आला तरी चालेल. आणि कालभैरव बोरगर काही मिनिटांचा कालावधी बाकी. बापदेवनी संघाचा उगवता सितारा हा सुद्धा चांगला वेग आहे. एक उगवता सितारा भविष्य म्हणावं लागेल वणी संघाचं उद्याचं. परंतु मात्र क्षेत्ररक्षण जबरदस्त झालंय. चला चला अरे उठू नका. चला सामना चालू करू. सध्या चला सामना सुरू होते पुन्हा एकदा.
धुके पडते की काय नसतं. चला चला मित्रांनो लवकर मैदानात वादळ निर्माण करा. 1+2 होण्याचा बोजा गुणसंख्या आता मात्र बदलली 12-11. आता मात्र वादळ निर्माण झालं या मैदानात. 5 मिनिटे 11-12-12-11. सोहम जाईलकर आपले वडील आपली वाट पाहतायत व्यासपीठाच्या मागे. 12-11 काय सामना रंगलाय. डोळ्यात तेल टाकून सामना पाहावा असण्यासाठी पुन्हा एकदा टीबीएम कारवाई संघाकडून हा वेग आहे ते तालुक्याचा चढायसाठी बोनस. आता मात्र गुणसंख्या बघा 12-12. आता नक्कीच सुटणार 12 मित्रांनो. मैदानात लाजवाब सामना आहे. डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात परचूट रेडचा प्रयत्न टीबीएम कारवाई संघाकडून. काही मिनिटांचा कालावधी बाकी आहे. थर्ड रेड वर्ड आहे. जिंकू किंवा मरू माणुसकीच्या शत्रू संघ युद्ध आमचे सुरू. आता मात्र युद्ध चालू झालं. काहीतरी करावंच लागेल आता मात्र. आता स्वतःला आत्महत्या करून घ्यावी लागेल. उभा टाकलाय गंगा जमुना मध्य रक्षा रेषा भेदणार. थोडा खेळाडूचा मार लागलेला आहे. काय आनंद झाला असतो पाटील यांना जर यशस्वी चढाई झाली असती तर. प्रयत्न छान केला. प्रयत्न छान मार गावदेवी मुंडाणी कालभैरव बोरगर स्वागत कक्षेवर चला. फायनल पुकार आपल्याला दिला गेलेला आहे. आपण रायगडचे माऊली आहोत. महाराजांचे माऊली आहोत. थोडं लागून आपण काय थांबणार आहोत. ते कोरोनाला आपण थांबलो नाही. इथे का रक्ताचं पाणी करणार आमच्या गावाच्या नावासाठी. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी आम्ही कबड्डी खेळतोय गावाच्या नावासाठी. शेवटची 3 मिनिटे. भरत मालुसरे आपल्या नावात जे हे घडवावं लागेल आपल्याला. डोक्यावरती उन्हाचा भरण अंगामध्ये तापलेल्या भुईचा वार तरी कोणी ना घेई माघार. हर जिद्दीचा कबड्डी खेळला आणि हरला तरीही अनमोल. चिडून आजला तो जिंकशील खरी म्हणा तर तू हरशील. जोपर्यंत अंगात जोर तोपर्यंत कबड्डी खेळ खेळणार. 12-15 अजून वेळ बाकी आहे. अरे 1 मिनिटात 10-10च्या आघाड्या मोडून काढलेल्या मैदानावर खरं
तुमच्या गावातील सिनियर खेळाडू आठवा काही इतिहास पूर्ण दारोमदार आहे कल्पेश. कल्पेश आपल्या संघासाठी काय करेल का? एक यशस्वी चढाई विजयाकडे घेऊन जाईल. प्रामाणिक खेळाडू मित्रांनो, दिला तर मारला तर दिला, अशी सर्वांनी जर प्रामाणिक जर राहिला तर आमच्या पंथावर दावा येईल. तुम्ही प्रत्येक वेळी सांगता पंच काय मित्रांनो आकाशातून पडलेल्या व्यक्तिमत्व नव्हे, तो पण हाडा माणसाचाच माणूस आहे. चुका करतो तो माणूस, चुका सुधारतो तो देव माणूस. परंतु अशामध्ये एखादा चाय घेऊन लाल जवाब ही स्पर्धा पुन्हा एकदा घेऊन बोलतोय मैदानाकडे. चोरशीची लढत चालू आहे. काय घडतंय काय बिघडतंय पुढील होणारा सामना बोरली पंचतन विरुद्ध गावदेवी तलागड ग्राउंड नंबर 1 वर, ग्राउंड नंबर 2 वर काल भैरव बोरगड विरुद्ध गावदेवी म्हणतात. 8-7 पापदेवनी 7 रोड बुद्रुक 8 काय अटीतटीचा सामना आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण काय उचल बांगडी केली जबरदस्त बुद्रुक संघ लाजवाब. हा सुद्धा सामना रंगेल. कल्पेश सामना जिंकवतो आणि हाच कल्पेशला आता मात्र समोर झाला पडला जबरदस्त क्षेत्ररक्षण. आता मात्र थर्ड रेड 5 असेल 13-16 3 गुणांची आघाडी. आता मात्र टीबीएम करावी. प्रत्येक खेळाडूंनी प्रामाणिक राहणं गरजेचं आहे, कारण विजयाचे झेंडे आपण याच मैदानावर फडकवले जातात आणि पराभवाचे अश्रू सुद्धा याच मैदानावर मैदानाशी प्रामाणिक राहा. आज तुम्ही एकदा खोटं बोलाल तुम्ही एकदा जिंका, परंतु पब्लिकला पब्लिक सांगते. मात्र एक गुणांनी निसटते हार पत्करावा छान खेळलेले आहेत, परंतु लढता लढता